कारण कसं आहे ना, की आपले जे छोटे छोटे क्रिएटर असतात ते भरपूर मेहनत करत असतात. डिसेंबर मंथमध्येही माझा जेव्हा पेमेंट यायचा तेव्हाही पुन्हा मला असं वाटत होतं की अजून माझा पेमेंट का नाही. ते आपण तो व्हिडिओ बनवत असतो, छान त्याला थंबनेल वगैरे अपलोड करत असतो. म्हणजे आयडियली गुगल पिन आपल्याला 15 दिवसामध्ये येतं किंवा. नमस्कार आणि वेलकम बॅक टू आवर चॅनल सोनल्स लिव्हिंग स्पेस. तर थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती आहे. येस, माझं यूट्यूबचं पेमेंट झालेलं आहे आणि ते पेमेंट किती आलेलं आहे, केव्हा आलेलं आहे आणि किती टाईम नंतर आलेलं आहे हे आज मी तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात प्रथम मी तुम्हा सर्वांना एक मोठं थँक्यू बोलेल, कारण तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच मला माझं यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट आलेलं आहे. काही दिवसांपूर्वीच मला यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे, पण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही जरा हरिहरेश्वरला देवदर्शनासाठी गेलो होतो. त्यामुळे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी उशीर झाला. म्हणजे तिकडनं आल्यानंतर माझी तब्येत थोडी बिघडलेली होती आणि अजूनही मी त्याच्यामधून रिकवर करत आहे. त्यामुळे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी थोडासा गॅप पडलेला आहे. त्यासाठी खरंच खूप सॉरी. ओके, यूट्यूबचं पेमेंट डिटेल्स शेअर करण्यापूर्वी मी माझ्या यूट्यूब चॅनलची थोडक्यात तुमच्याबरोबर जर्नी शेअर करणार आहे. कारण कसं आहे की माझ्यासारखे जे इतर छोटे छोटे यूट्यूबर्स आहेत, छोटे छोटे क्रिएटर्स आहेत, त्यांना कदाचित ही जर्नी हेल्पफुल ठरू शकते, कारण तेही आपला चॅनल पाहत असतात. कारण कसं आहे ना, की आपले जे छोटे छोटे क्रिएटर असतात ते भरपूर मेहनत करत असतात. मीही त्यांचा चॅनल पाहते, कारण त्याच्यामधून आपल्याला शिकायला भरपूर मिळतं. कारण ते खूप धडपड करत असतात, नवीन नवीन काहीतरी वेगवेगळे बदल ते करत असतात चॅनलमध्ये, जेणेकरून हळूहळू त्यांचं चॅनल ग्रो होईल. कारण जे सक्सेसफुल यूट्यूबर असतात, जे मोठे यूट्यूबर असतात, त्यांचे तर आपण चॅनल पाहतच असतो आणि त्यांच्याकडनं तर आपल्याला भरपूर शिकायला मिळतंच. पण जे छोटे क्रिएटर्स असतात तेही भरपूर मेहनत घेतात आणि त्यांच्याकडनंही काहीतरी आयडिया आपल्याला नक्कीच मिळते. म्हणून मी थोडक्यात माझी यूट्यूब जर्नी शेअर करणार आहे, जेणेकरून ही जर्नी त्यांच्यासाठी थोडीफार मोटिवेटिंग किंवा हेल्पफुल ठरेल. ओके, तर माझा यूट्यूब चॅनल चालू करण्याचा जेव्हा निर्णय झाला त्यावेळेस मी भरपूर जे टेक्निकल व्हिडिओज असतात ना ते पाहिले होते. म्हणजे यूट्यूब चॅनल कसा क्रिएट करायचा, व्हिडिओज कसे अपलोड करायचे, त्यानंतर थंबनेल, एडिटिंग, व्हॉइस ओव्हर या सगळ्या गोष्टी कशा करायच्या, आधी मी याच्या रिलेटेड व्हिडिओज पाहून घेतले होते आणि त्याच्यानंतरच माझा यूट्यूब चॅनल मी चालू केला. तर 2022मध्ये एप्रिल मंथमध्ये मी माझा फर्स्ट यूट्यूब चॅनल चालू केला होता. त्याचं नाव होतं लिव्हिंग स्पेस म्हणून आणि त्याच्यावरती मी सगळे कुकिंग रिलेटेड व्हिडिओज अपलोड करत होते. आणि त्या टायमिंगलाही मी टेक्निकल व्हिडिओज पाहत राहायची, कारण त्याच्यामध्ये आपण अजूनही शिकत होतो, नवीनच होतो. त्यामुळे सगळे टेक्निकल व्हिडिओज मी पाहायचे. आणि 1-2 व्हिडिओजमध्ये मी असं पाहिलं की त्यांनी सांगितलं होतं की एकाच चॅनलवरती तुम्ही सगळ्या कॅटेगरीज मिक्स नका करू, लाईक कुकिंग किंवा लाईफस्टाईल, होम मेकिंग, ट्रॅव्हलिंग या सगळ्या गोष्टी एकाच चॅनलवरती मिक्सअप नाही करायचे. आणि लॉजिकली पाहिलं गेलं तर तेही बरोबरच आहे, कारण आपले जे सबस्क्रायबर्स किंवा आपले जे व्ह्यूवर्स असतात ना ते सगळे वेगवेगळे असतात. काहींना लाईफस्टाईल आवडत असते, काहींना ट्रॅव्हलिंग आवडत असतं, काहींना कुकिंग आवडत असतं. त्यामुळे आपली एकच कॅटेगरीचा एक चॅनल सेपरेट असायला हवा. तर हे जेव्हा समजलं तेव्हा मी माझा सेकंड चॅनल चालू केला, जो म्हणजे हा करंट चॅनल आहे सोनल्स लिव्हिंग स्पेस म्हणून. आणि जो फर्स्ट चॅनल आहे मी त्याच्यावरतीही काम करत होते लिव्हिंग स्पेस म्हणून. त्याचं नाव मी नंतर चेंज करून मेजवानी विथ सोनल ठेवलं होतं आणि त्याच्यावरतीही कुकिंग रिलेटेड व्हिडिओज मी अपलोड करत होते. त्याचं ॲक्च्युली थ्रेशहोल्ड कंप्लीट झालं नव्हतं. म्हणजे जो आपला टार्गेट असतो 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 आवर्सचं वॉच टाईम हे आपल्याला मॉनिटायझेशनसाठी इम्पॉर्टंट असतं. तर हे माझं कंप्लीट झालेलं नव्हतं, पण तरीसुद्धा मी त्याच्यावरतीही व्हिडिओज अपलोड करत होते. आणि साईड बाय साईड माझा जो सेकंड चॅनल आहे, जो आपला करंट चॅनल आहे, याच्यावरतीही मी व्हिडिओज टाकायला सुरुवात केलेली होती. आणि त्या चॅनलचं नंतर असं झालं की टेक्निकल थोडासा प्रॉब्लेम झाला. त्याच्यामुळे मी काही टाईम पासून त्या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करत नाही आहे. पण मे बी इन फ्युचर जर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर त्या चॅनलवरतीही मी पुन्हा व्हिडिओज अपलोड करायला सुरुवात करेल. ओके, सो मूव्हिंग बॅक टू करंट चॅनल. तर करंट चॅनलचं जसं मी तुम्हाला सांगितलं की मी नंतर हा चॅनल चालू केला. तर हा चॅनल आपला चालू केला मी ऑगस्ट 2022मध्ये.
आणि माझे व्हिडिओज जे आहेत सुरुवातीचे जे 3 ते 4 व्हिडिओज मी ऑलरेडी बनवून ठेवले होते. 3 व्हिडिओज मी बनवून ठेवले होते आणि चॅनल जसा चालू झाला एक टाईमनंतर मी 3 व्हिडिओज अपलोड केले आणि माझा जो तिसरा व्हिडिओ होता ना, तो व्हिडिओ थोडासा चांगला चालला, म्हणजे त्याच्यावरती व्ह्यूज चांगले यायला लागले. तर त्याच्यामुळे माझं एका महिन्यामध्येच माझं 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 आवर्सचं वॉच टाईम कंप्लीट झालं. म्हणजे माझं जे मॉनेटायझेशनसाठी जे टार्गेट लागतं ना, ते कंप्लीट झालं. ते कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला एक पिन येत असतो, Google पिन येत असतो आणि तो आपल्याला अपडेट करायचा असतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, जेणेकरून ते आपल्या अकाउंटवरती लिंक होईल आणि इन फ्युचर आपल्याला जो पेमेंट स्टार्ट होईल, तो पेमेंट आपल्याला त्या अकाउंटवरती क्रेडिट होईल. तर इथे झालं असं की माझा चॅनल तर एका महिन्यामध्ये मॉनेटाईज झाला, पण माझं जे Google पिन यायचं होतं ते येण्यासाठी थोडासा उशीर लागला. म्हणजे आयडियली Google पिन आपल्याला 15 दिवसामध्ये येतं किंवा महिनाभरामध्ये येतं. मला अराउंड आय थिंक 1.5 महिन्यानंतर माझं Google पिन आलं. कारण आपण जेव्हा यूट्यूब चॅनल क्रिएट करताना जो ॲड्रेस अकाउंट डिटेल्सच्या इथे अपडेट करतो, तो ॲड्रेस आपल्याला कंप्लीट अपडेट करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मोबाईल नंबरही अपडेट करायचा आहे. माझं असं झालं की मी ॲड्रेस सगळा अपडेट केला होता, पण तिथे एक थोडंसं नियरबाय लोकेशन मी अपडेट केलं नव्हतं. त्यामुळे फर्स्ट अटेम्प्टमध्ये मला माझं Google पिन आलं नाही. त्यानंतर पुन्हा मी ॲड्रेस अपडेट केला आणि ॲड्रेस अपडेट केल्यानंतर मग मला 15 दिवसात माझं Google पिन आलं. पण कसं असतं ना, की एकतर आपण नवीन क्रिएटर, नवीन चॅनल चालू करतो आहे आणि आपलं चॅनल मॉनेटाईज झालं, एक तर ते टेन्शन, कारण ऑलरेडी जो माझा आधीचा चॅनल होता तो मॉनेटाईज झाला नव्हता आणि त्याच्यानंतर हा सेकंड चॅनल चालू केला होता आणि याच्यामध्येही मॉनेटाईज तर झालेलं आहे, पण आता पुढे पेमेंट चालू करण्यासाठी काही अडथळे येत आहेत का, हे सगळं डोक्यात फिरायचं आणि त्याच्यात हे Google पिन आलं नव्हतं. त्यामुळे ना कुठेतरी थोडंफार असं ना डिमोटिवेट झाल्यासारखं होत होतं. माझ्याकडे व्हिडिओजचे टॉपिक होते आणि व्हिडिओज आणखीनही मी तयार करून ठेवले होते, म्हणजे मी रेडी राहायची व्हिडिओजसाठी. पण असं वाटायचं की अरे, जर मला Google पिन येत नाही आहे किंवा माझं चॅनल पुढे जर कंटिन्यू होणार नसेल, तर मी व्हिडिओज अपलोड करू का नको, असे सगळे प्रश्न डोक्यामध्ये चालायचे. त्यामुळे माझं कसं व्हायचं ना, की मी थोड्या गॅपनंतर माझे व्हिडिओज अपलोड करायचे. कारण व्हिडिओज नाहीच अपलोड करायचं असंही करू शकत नाही. म्हणजे आपण निगेटिव्हही विचार नाही करू शकत, की मला पिन येणार नाही, काहीतरी इश्यू होईल वगैरे, असंही विचार नाही करू शकत. म्हणून मी वाट पण पाहत होते आणि साईड बाय साईड व्हिडिओज अपलोड करायची, पण थोडा गॅप घेऊन व्हिडिओज अपलोड करायचे. तर आता कुठे माझं जेव्हा Google पिन आलं, तेव्हा मला थोडंफार बरं वाटलं. कारण Google पिन आपल्या अकाउंटला कनेक्ट झाल्यानंतरच आपल्याला एक कन्फर्मेशन भेटलं जातं, की आपल्याला आपली जी अमाऊंट जमा होती आहे, ती आपल्या अकाउंटवरती क्रेडिट होणार आहे. कारण पैसे तर चालू झालेच होते. कारण जेव्हा आपलं चॅनल मॉनेटाईज होतं, आपला जो टार्गेट असतो 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 वॉच टाईम, हे जर कंप्लीट झालं तर आपलं मॉनेटायझेशन होतं, चॅनलचं मॉनेटायझेशन होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला पैसे चालू होतात आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरतीही ॲनालिटिक्समध्ये आपल्याला दिसून जातं, की आपण प्रत्येक व्हिडिओच्या मागे किती डॉलर्स अर्न करतो आहे. पण हे पैसे येण्यासाठी आपलं अकाउंट लिंक असायलाच पाहिजे. आणि त्यावेळेस ना माझे काहीतरी $20 का $18 असे काहीतरी जमा झाले होते. मला एक्झॅक्ट नंबर आत्ता आठवत नाही आहे. आणि तेव्हा मग मी नंतर हळूहळू व्हिडिओज आणखीन अपलोड करत गेले. पण नंतर पुढे कुठेतरी मला असं थोडंफार पुन्हा डिमोटिवेट झाल्यासारखं वाटायचं. कारण कसं आहे ना, आपण जे व्हिडिओज अपलोड करत असतो, सगळेच क्रिएटर भरपूर मेहनत घेत असतो आणि खूप छानरित्या आपण तो व्हिडिओ बनवत असतो, छान त्याला थंबनेल वगैरे अपलोड करत असतो, खूप वेळ त्याच्यामध्ये देतो आणि एखाद्या व्हिडिओला जर पुरेसे व्ह्यूज आपल्याला आले नाही ना, तर ते थोडंफार आपल्याला वाईट वाटतं आणि कुठेतरी असं डिमोटिवेट झाल्यासारखं वाटतं. तर माझंही तसंच व्हायचं. काही वेळेस माझ्या व्हिडिओजला व्ह्यूज थोडे कमी यायचे, थोड्या दिवसांनी पुन्हा व्हिडिओला चांगले व्ह्यूज यायचे. तर हळूहळू मी व्हिडिओज अपलोड करत गेले आणि
तर त्यावेळेस मी काय करायची की माझे जे डॉलर जमा होत आहेत ना, मी त्याच्याकडे बघायची. ओके, आता माझे $20 आहेत, आता माझे $35 आहे. म्हणजे मी एवढा तरी टप्पा गाठलेला आहे की आता मला $100 कंप्लीट करण्यासाठी किती करायचे, अजून $65 पाहिजे, अजून $50 पाहिजे. असा विचार करून करून मी पुढे स्वतःला मोटिवेट करायची. त्याचबरोबर मी ओके, मी हे पण तुम्हाला सांगेल की आपले $100 झाल्यानंतरच आपल्याला अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट होतात. तोपर्यंत आपले डॉलर जमा होत असतात, पण आपल्या अकाउंटवरती क्रेडिट नाही होत. आपल्याला यूट्यूबच्या ॲनालिटिक्समध्ये आपण पाहू शकतो की आपले किती डॉलर जमा झालेले आहेत. तर हे एक होतं. त्यानंतर मी असाही विचार करायची की लकीली माझा चॅनल थोडा लवकर मॉनिटाईज झालेला आहे. काही असे यूट्यूबर्स असतात, नवीन क्रिएटर्स असतात की ते 1-2 वर्ष मेहनत करतात, त्याच्यानंतर त्याचा चॅनल मॉनिटाईज होतो. म्हणजे अजून पैसेही चालू झालेले नाही आहेत बरं का, फक्त मॉनिटाईज झालेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचे पैसे चालू होणार असतात. आणि माझा चॅनल ऑलरेडी मॉनिटाईज झालेला आहे आणि मला पैसे चालूही झालेले आहे. फक्त मी ते माझ्या हातामध्ये की मला किती मेहनत करायची आहे, आणखीन त्याच्यावरती किती काम करायचं आहे, असा विचार करून पुन्हा मी स्वतःला मोटिवेट करायचे आणि पुढे जायचे की ओके, माझं एवढं तरी झालेलं आहे. म्हणून मी तुम्हाला जसं बोलले की आपण छोटे यूट्यूबर्सलाही पाहायचं, कारण त्यांच्याकडनं ना आपण भरपूर काही शिकत असतो. एकतर आपण त्यांना सपोर्ट करत असतो त्यांचे व्हिडिओज पाहून, त्यानंतर त्यांच्याकडनं आपण खूप काही शिकत असतो आणि एक मोटिवेशन आपल्या स्वतःसाठी घेत असतो नकळतपणे की समोरची व्यक्ती एवढी मेहनत करते, त्या व्यक्तीला अजून मॉनिटायझेशन झालं नाही आहे, चॅनल पैसे चालू झालेले नाही आहेत किंवा सबस्क्रायबर्स खूप कमी आहेत, तरीसुद्धा एवढे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तर आपण तर त्याच्यापेक्षा खूप थोडा पुढे गेलेलो आहोत. तर खूप जास्त नाही, पण थोडंफार पुढे गेलेलो आहोत. तर आपल्याला मेहनत करायला काय हरकत आहे. तर असा विचार करून मीही पुढे चालायची आणि असं करत करत नोव्हेंबर 2023मध्ये माझे अराउंड $99 कंप्लीट झाले. 99 पॉईंट समथिंग डॉलर कंप्लीट झाले. $100 कंप्लीट झाले नव्हते. आणि कसं असतं, यूट्यूबचा जो पेमेंट असतो ना, तो 21 तारखेनंतर 21 ते 26 तारखेपर्यंत आपल्याला भेटत असतो. तर तोपर्यंत माझे $100 कंप्लीट झाले नव्हते आणि त्याच्यानंतर आय थिंक 22 तारखेला माझे $100 कंप्लीट झाले. पण जो 21 तारखेच्या आधी आपले $100 व्हायला पाहिजे, ते माझे नव्हते झाले. तर नोव्हेंबर च्या नंतर डिसेंबरमध्ये तर $100 प्लस जे ॲडिशनल आणखीन डॉलर त्याच्यावरती जे जमा झाले होते ते ॲड करून डिसेंबर मंथमध्ये मला माझा पगार आलेला आहे, यूट्यूबचा फर्स्ट पेमेंट. तर डिसेंबर मंथमध्येही माझा जेव्हा पेमेंट यायचा तेव्हाही पुन्हा मला असं वाटत होतं की अजून माझा पेमेंट का नाही येते, कारण 21 ते 26 तारीख दिली होती. तर मला असं वाटलं की ओके, 21-22ला नाही येणार, पण ॲटलिस्ट 24ला येईल, 25ला येईल. मी तोपर्यंतही पैसे आलेच नाही. तर 26 तारखेला शेवटी रात्री अराउंड, आता टायमिंग माझ्या लक्षात नाही, पण काहीतरी इव्हनिंगला मला माझ्या अकाउंटमध्ये माझा फर्स्ट यूट्यूबचा पेमेंट आलेला आहे. कसं होतं ना की आपण जे नवीन यूट्यूबर्स असतो ना, यांना अमाऊंट यायला थोडाफार टाईम जातो. म्हणजे त्यांचे भरपूर यूट्यूब्सचे चेक्स असतात. ते 21 पासून ते सगळं चेक्स वगैरे ते करतात आणि आपल्या सगळ्या नवीन यूट्यूबर्सला ना आपल्याला 25-26 तारखेलाच आपल्याला पेमेंट मिळतो. तर माझ्यासारखे तुम्हीही जर नवीन क्रिएटर्स असाल तर खूप टेन्शन घेऊ नका. जर 21 तारखेला आपला पेमेंट नाही आला तर 26पर्यंत आपला पेमेंट नक्कीच येऊन जाईल. पण त्याच्यासाठी आपले सगळे बँक डिटेल्स, सगळे इन्फॉर्मेशन आपण व्यवस्थित दिली असेल तर अशी आहे माझी यूट्यूबची जर्नी आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट केल्याबद्दल खूप थँक्यू. आणि आता वेळ आलेली आहे माझ्या यूट्यूबच्या पेमेंट अमाऊंट सांगण्याची. तर मी डायरेक्टली यूट्यूबचं पेमेंट तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, कारण यूट्यूबचे हे गाईडलाईन्स असतात की आम्ही डिस्क्लोज करू शकत नाही डायरेक्टली अमाऊंट. तर मी तुम्हाला मोबाईलचं नाव सांगणार आहे. त्या मोबाईलची जी कॉस्ट आहे तेवढी अमाऊंट मला माझं ॲज अ यूट्यूब फर्स्ट पेमेंट आलेले आहे. तर त्या मोबाईलचं नाव आहे Realme C53 चॅम्पियन गोल्ड. तर याला तुम्ही जाऊन चेक करू शकता. याची जेवढी कॉस्ट आहे तेवढी मला अमाऊंट माझी आलेली आहे यूट्यूबची फर्स्ट पेमेंट.
तर असं आहे हे सगळं आणि या सगळ्यामध्ये तुमचा मला कायम सपोर्ट राहिलेला आहे आणि मी आशा करते की पुढेही मला तुम्ही असाच सपोर्ट करत राहाल. आणि आणखीन काही तुमचे मला व्ह्यूज तुम्ही शेअर करू शकता किंवा तुमचे काही प्रश्न असतील किंवा यूट्यूब रिलेटेड तुम्हाला काही विचारायचं असेल तर ते तुम्ही विचारू शकता. आणि आणखीन कोणकोणते टॉपिक तुम्हाला पाहायला आवडतील हेही तुम्ही मला सजेस्ट करू शकता. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. कारण तुमचे कमेंट्स वाचून ना मला आणखी नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी खूप उत्साह वाटतो. एक कनेक्शन असल्यासारखं वाटतं तुमचे कमेंट्स मला जेव्हा येतात. आणि असं नाही आहे की तुम्ही चांगलेच कमेंट करायला पाहिजे. तुम्हाला जर काही आवडत नसेल, काही चुकीचं वाटत असेल तर त्याच्याबद्दलही तुम्ही नक्कीच मला ॲडवाईस देऊ शकता. तुमचे काही सजेशन्स असतील तर त्या सजेशन्सचाही मी नक्कीच आदर करेल. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, हसत रहा आणि स्वतःची काळजी घ्या. पुन्हा एकदा खूप थँक्यू.